आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी आहे नाशिकच्या इगतपुरीमधून। इगतपुरीमधील 9 हल्लेखोरांच्या अखेर पोलिसांनी मुसक्या आवळल्यात। तर अद्यापही 3 आरोपी मात्र फरार आहेत आणि या फरार आरोपींपैकी एक असलेला आकाश भोईर हा याआधी हत्येचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आलेली आहे। एनडीटीव्ही मराठीनं या प्रकरणाची बातमी लावून धरलेली होती आणि त्यानंतर अखेर 9 हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे। इगतपुरीच्या भावली धबधबा परिसरामध्ये भागवत कुटुंब हे पर्यटनासाठी गेलेलं होतं। त्यावेळी स्थानिक टवाळखोरांनी शिट्टी वाजून महिलेची छेड काढली। त्यानंतर महिलेच्या पतीनं जाब विचारला असता या टवाळखोरांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडलेली होती। स्थानिक गुंडांच्या टोळक्यानं पर्यटकांचा तब्बल 10 ते 15 किलोमीटर पर्यंत पाठलाग देखील केलेला होता आणि त्यांच्या कारची तोडफोड केलेली होती। बेसबॉलची स्टिक, त्याचबरोबर लाकडी दांडकं, लोखंडी सळई या माध्यमातून अशा प्रकारे पाठलाग करत या गाडीवर हल्ला केलेला होता। गाडीच्या मागची त्याचबरोबर बाजूच्या काचा फुटलेल्या होत्या। यातील महिलाला ही जखमी झालेली होती। इतकंच नाही तर एका 4 चाकी वाहनातूनही या कुटुंबाचा पाठलाग करण्यात आलेला होता। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रांजल, मी तुमच्याकडे येणारच आहे, मात्र तत्पूर्वी नेमकं काय घडलेलं होतं, घटनाक्रम नेमका कसा होता ते आधी आपण पाहूया। इगतपुरीच्या भावली धरणावर पर्यटनासाठी एक कुटुंब गेलं होतं। स्थानिक टवाळखोरांनी कुटुंबातल्या तरुणीची छेड काढली। टवाळखोरांच्या छेडछाडीला कुटुंबाकडून कडाडून विरोध करण्यात आला। मात्र जाब विचारल्याचा टवाळखोरांना राग आला। चिडलेल्या टवाळखोरांनी टोळी जमवून कुटुंबाचा पाठलाग केला। या गुंडांनी तब्बल 15 किलोमीटर पर्यंत थरारक असा पाठलाग केला। MH46 BE 3721 क्रमांकाच्या कारनं त्यांचा पाठलाग केला। दोघांनी MH15 KA 4502 या क्रमांकाच्या बाईकनं पाठलाग केला। लाकडी दांडे आणि लोखंडी रॉडनं जीवघेणा हल्ला करण्याचा या गावगुंडांनी प्रयत्न केला। प्रांजल, काल संध्याकाळच्या सुमारासच तुम्ही ही बातमी दिलेली होती आणि त्यानंतर सातत्यानं या बातमीचा पाठपुरावा आपण करतो आहोत। तुम्ही देखील इगतपुरी पोलीस ठाण्याशी संपर्कात होतात आणि अखेर आपल्या बातमीचा इम्पॅक्ट म्हणावा लागेल। 9 हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे, तर 3 जण अद्यापही फरार आहेत। खरंय सागर, रविवारी सायंकाळची ही घटना होती आणि एखाद्या दाक्षिणात्य सिनेमाच्या कथानकालाही लाजवेल किंवा एखाद्या साऊथ इंडियन मूवीमध्ये आपण जो क्राईम सीन खरं तर बघत असतो त्या क्राईम सीनलाही लाजवेल अशी खरं तरी संपूर्ण घटना होती। या कुटुंबाने प्रसंगावधान राखलं होतं आणि काही मोबाईलवरती व्हिडिओ जे आहेत ते शूट केलेले होते आणि ते व्हिडिओज खरं तर यामध्ये महत्त्वाचे पुरावे बनले आणि अखेर पोलिसांनी जे आहे ते 9 आरोपींना अटकही केलेली आहेत। हे 9 आरोपी जे आहेत ते भावली धरणाच्या आजूबाजूचा जो काही एरिया आहे, माणिकखांब असेल, इगतपुरी सदो असेल, त्या भागातील हे सर्व आरोपी आहेत आणि या 9 जणांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। मात्र अजूनही 3 आरोपी जे आहेत ते फरार आहेत। यातील एक आरोपी जो आकाश भोईर हा आरोपी आहेत तो खरं तर यातील मुख्य सूत्रधार देखील असावा अशी खरं तर शक्यता आहेत। यासोबतच तो खरं तर सराईत गुन्हेगार देखील आहे। त्याच्यावरती यापूर्वी एक खुनाचा देखील गुन्हा जो आहे तो काही वर्षांपूर्वी दाखल झालेला होता। दरम्यान तो आणि त्याचे 2 साथीदार अशा तिघांचा शोध जो आहे तो सध्या पोलिसांकडून सुरू आहे। पोलिसांची पथके देखील त्यांच्या मागावरती आहेत। मात्र एकंदरीतच आपण जर बघितलं तर काही वेळापूर्वी देखील जे पीडित महिला आहेत, तिचे जे पती आहेत, त्यांना देखील अश्रू अनावर करता एनडीटीव्ही मराठीशी बोलताना झालेले होते। 25 किलोमीटर अंतरावरती आम्ही आमचं मरण बघत होतो अशी करता त्यांनी भावना जी आहे ते आपल्याशी बोलताना देखील व्यक्तही केलेली आहेत। यामध्ये आपण जर बघितलं तर स्टिक असेल, यासोबतच लोखंडी रॉड असेल, यांनी गाडीवरती हल्ला हा चढवण्यात आला होता। गाडीमध्ये एकूण 8 जण होते। 2 यामध्ये जर बघितले तर 2 मुलं देखील यामध्ये होती आणि एकंदरीतच बघितलं तर जीव मुठीत घेऊन हे सर्व कुटुंब नाशिकमध्ये दाखल झालं होतं। सुरुवातीला ते अंबड पोलीस स्टेशनला गेले होते, तिथे तात्काळ गुन्ह्याची नोंद ही करण्यात आली। त्यानंतर गुन्हा जो आहे तो वर्ग करण्यात आलेला होता। दरम्यान या घटनेबाबत इगतपुरी पोलीस ठाण्यामध्ये विनयभंग, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे जे आहेत ते दाखल करण्यात आलेले आहेत। गंभीर अशी कलम जी आहे ती लावण्यात आलेली आहेत। मात्र या कुटुंबाची
मागणी आहे की आता यांच्यावरती मोका अंतर्गत खरं तर कठोर कारवाई करावी, जेणेकरून यांना जामीन देखील लवकर मिळणार नाहीत, नाही तर पुन्हा खरं तर ते बाहेर आले तर पुन्हा खरं तर आमच्या देखील जीवाला धोका पोचू शकतो अशी देखील भीती या कुटुंबाला आहे. त्यामुळे एकंदरीतच बघितलं तर 9 आरोपी अटकेत आहेत, 3 जण फरार आहेत आणि या सर्व आरोपींवरती मोक्काची मागणी जी आहे ती कुटुंबाकडून केली जाते. बरोबर आहे प्रांजल, तुम्ही आपल्या सोबतच राहा. दरम्यान इगतपुरीच्या घटनेवर योगेश कदम यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ती आधी आपण पाहूया. आपल्यासोबत राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करतो. योगेशजी, खरं तर आपण बघतो की पावसाळ्यात मोठ्या संख्येनं पर्यटक ग्रामीण परिसरामध्ये धबधबा असेल, तळं असेल या पर्यटनासाठी जात असतात. अनेकदा संघर्ष बघायला मिळतो. गेल्या वर्षी देखील ग्रामस्थांकडनं झालेल्या मारहाणीत एक मृत्यू झाला होता. नाशिकमध्ये इगतपुरीमध्ये देखील चक्क गावगुंडासारखं गाडी फोडण्यात आली आणि फक्त तक्रार हीच होती पर्यटकांची की त्यांच्यासोबत आलेल्या महिलेला का छेडलं म्हणून. नाही, मला वाटतं ह्या प्रकरणाच्या अनुषंगाने आणि खरं तर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आमच्या ह्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना सूचना असतातच की आपण ही जी काही पर्यटन स्थळं आहेत त्या ठिकाणी आपला पोलीस तिथे तैनात असला पाहिजे किंवा पोलिसांचं एक प्रतिनिधी तिथे असला पाहिजे. त्या स्थानिक गावचे पोलीस पाटील असू द्या किंवा गृह डिपार्टमेंटशी संबंधित जे अधिकारी आहेत त्यांनी त्याच्यावरती त्या ठिकाणी लक्ष ठेवणं आवश्यक आहे. कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे. तर त्या अनुषंगाने पुन्हा आम्ही सूचना करू आणि ह्याची कारवाई खाली ग्राउंड लेवलला झाली पाहिजे, आम्ही ह्याची खात्री करून देऊ. तर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची ही प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे. पुन्हा एकदा प्रांजल, मी तुमच्याकडे येतोय. प्रांजल, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असं सातत्यानं पोलीस सांगत आल्यात, मात्र या प्रकरणामध्ये पुन्हा हे प्रस्थापित होणार का की नाशिक जिल्ह्यामध्ये फक्त कायदाच चालणार? खरं आहे सागर, जर आपण बघितलं तर गुन्हेगार जर बघितलं तर पोलिसांना कुठेतरी अशा प्रकारे आव्हान हे देत असल्याचं बघायला मिळत आहे. नाशिकमधली मोहीम तू जे काही नाव घेतलं होतं ते काही वर्षांपूर्वी जर बघितलं तर काही महिन्यांपूर्वी एक रील व्हायरल झालेलं होतं आणि नाशिक जिल्हा गुन्हेगारांचा बालेकिल्ला असं करतं त्या रीलमध्ये देखील उल्लेख होता. मात्र त्यानंतर नाशिक शहर पोलीस जे आहे ते चांगलेच ॲक्टिव्ह हे झाले होते, गुन्हेगारांच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली होती आणि कुठेतरी पोलिसांचा खाकी पोलिसींचा धाक्या दाखवतात गुन्हेगार जे आहे ते करता नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला आहे असे उद्गार देखील काढता असं देखील बघायला मिळालं होतं. दरम्यान आपण या घटनेत बघितलं खरं तर सागर, तर पूर्णपणे पोलिसांचंच खरं तर यामध्ये दोष आहेत का किंवा त्यांना दोषी धरायचं का, तर खरं तर असं आपण म्हणू शकत नाही. तसं बघितलं तर हे जे काही धबधबे असतील किंवा जे काही दुर्गम भागात खरं ते बघायला मिळत असतात, फॉरेस्टच्या एरियामध्ये वन विभागाच्या अंतर्गत ते सर्व काही येत असतात. मात्र अशा भागात जर आपण बघितलं तर वन विभागाकडून देखील कोणतीही दक्षता जी आहे ती घेतली जात नाही. ना सुरक्षा रक्षक असतात, ना CCTV असतात. हे नाशिकचंच उदाहरण घेतलं तर नाशिकच्या पहिने हा जो परिसर असेल तिथे देखील दरवर्षी अशाच प्रकारे टवाळखोरांचा उपद्रव हा बघायला मिळत असतो, हाणामारीच्या घटना बघायला मिळत असतात. वन विभागाकडून देखील गेल्यावेळी सुरक्षा रक्षक आम्ही नेमू, काळजी घेऊ असं म्हटलं जातं, मात्र तात्पुरती काहीतरी उपाययोजना केली जाते आणि पुन्हा एकदा अशा घटना घडतात. बाहुलीमध्ये आपण जर बघितलं तर कुठेतरी वन विभागाने देखील अलर्ट राहणं हे गरजेचं आहे. आता पोलिसांनी देखील पत्रकार परिषदेमध्येच खरं तर सांगण्यात आलं की यापुढे अशा कोणत्याही घटना घडणार नाहीत, यासाठी आम्ही खरं तर पूर्णपणे दक्ष राहू, पोलीस बंदोबस्त वाढवू असं देखील सांगितलंय. त्यामुळे आता ही घटना त्यामुळे या इगतपुरीच्या प्रकरणामध्ये 3 फरार जे आरोपी आहेत आणि खास करून आकाश भोईर याच्या मुसक्या नेमक्या कधी आवळल्या जातात हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद प्रांजल या सविस्तर माहितीसाठी.